तर मुळात आता आपल्याला बघायचं आहे पाठवलं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. आपण कोणते कोणते मॉडेल बघितले बघा. पहिलं मॉडेल कोणतं आहे? जे थॉमसनचं आहे. बोला दुसरं रदरफोर्ड. त्याच्यानंतर बोरचं मॉडेल. त्याच्यानंतर आता बघायचंय क्वांटम मेकॅनिकल मॉडेल किंवा मॉडर्न ॲटम. थॉमसननं काय म्हटलं? पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण पसरलेला आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज एम्बेडेड आहे. रदरफोर्डनं सांगितलं की बाबा सर्व ठिकाणी ॲटम मध्ये मास नाही, पॉझिटिव्ह चार्ज छोट्या ठिकाणी आहे, न्यूक्लियस मध्ये आहे, सर्व ठिकाणी नाहीये. देर इज लार्ज एम्प्टी स्पेस. हे महत्वाचं आहे. लार्ज एम्प्टी स्पेस अँड स्मॉल न्यूक्लियस. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मॅक्सवेलच्या थेअरीनुसार काय निघालं की रदरफोर्डचं मॉडेल कन्सिस्टंट नाही. ऍक्सेलरेटेड पार्टिकल हा एनर्जी रेडिएट करतो आणि त्याच्यामुळे तो हळूहळू एनर्जी रेडिएट करून कुठे जाऊन पडणार? न्यूक्लियस. अँड देअरफॉर द थॉमसन्स मॉडेल रदरफोर्ड्स मॉडेल विल रिड्यूस टू थॉमसन्स मॉडेल. त्याच्यानंतर नेल्स बोर आला. त्याने म्हटलं की बाबा रदरफोर्ड चुकीचा नव्हता, फक्त एवढंच की काही विशिष्ट ठिकाणावरती इलेक्ट्रॉन फिरला की एनर्जी रेडिएट करत नाही, त्या ठिकाणांना स्टेशनरी स्टेट किंवा ऑर्बिट्स असं म्हणतात. क्लिअर आहे? आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे बोरचं मॉडेल ठीक आहे. त्यामुळे 2-3 फॉर्म्युले दिले, अँग्युलर मोमेंटम, एनर्जी आणि रेडिएशनचे. परंतु त्यांच्यात अशी चूक निघाली. तसं तर आणखी बोरला ते हे सांगता आलं नाही, स्टॅबिलिटी सांगितलं परंतु बॉन्डिंग कॅपॅसिटी सांगता आलं नाही, फायनल डिटेल्स सांगता आलं नाही आणि झीमॅन आणि स्टार्क इफेक्ट सांगता आलं नाही. त्याच्यानंतर काय झालं? बोरनं काय म्हटलं? क्वांटम मेकॅनिकल मॉडेलकडे जाण्याच्या अगोदर काय झालं? दोन लोकांनी 2 शोध लावले. एक हेझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल आणि डी ब्रॉग्ली. डी ब्रॉग्ली काय म्हणतो की बाबा जसं वेव्ह मध्ये पार्टिकल नेचर आहे तसं पार्टिकल मध्ये वेव्ह नेचर आहे आणि त्याच्यामुळे पार्टिकल मध्ये जे वेव्ह नेचर आहे त्याची वेव्हलेंथ असते एच अपॉन मोमेंटम. आणि हेझेनबर्ग म्हणतो की तुम्ही कोणत्याच पार्टिकलची पोझिशन आणि मोमेंटम ऍट अ टाइम क्लिअर सांगू शकत नाही, सर्टन्टीनं सांगू शकत नाही. देअर विल बी एरर, देअर विल बी अनसर्टन्टी, and that uncertainty in position and momentum, their product will be at least h upon 4 pi or greater than that. And hence, and this is very significant in case of the smaller or larger object, smaller objects, and therefore electron is very small such object and you cannot precisely tell the position and velocity of electron which you have told in your model, and therefore your model is wrong. And hence you should replace your word of orbit with orbital. Orbit is the exact position of the electron where it revolves, but orbital is the space around the nucleus where the probability of finding electron is maximum. The certainty in the position and the velocity which has been told in the Bohr's model is inconsistent with the principle. Whose principle? Heisenberg's uncertainty principle. That is why we have to replace the Bohr's model with the quantum mechanical model. Now this quantum mechanical model is a very elaborate and very complicated model which is not in the scope of your syllabus. The only finer details are not given in your syllabus. Only superficial information is given. वरून तुम्हाला माहिती दिली आहे तेवढंच तुम्ही बघायचं. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल, त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. ऍक्च्युली बोर्स मॉडेलचं जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे ते तुम्हाला तुमच्या फिजिक्स मध्ये आहे, केमिस्ट्रीत पण सांगता येते, पण कशाला उगाच डोक्याला ताप करून घ्यायचं, ते गरजच नाही ना. केमिस्ट्रीत पण बोर्डाच्या बुक मध्ये दिले पण ते युजलेस झालं. तसं नसतंय. तुम्हाला आधी सर्क्युलर मोशन शिकवावं लागेल का नाही, त्याच्यानंतर ते शिकवणं गरजेचं आहे. मग फिजिक्स मध्ये आहे की काय करायचं, डेरिव्हेशन्स, अँग्युलर मोमेंटमचं असंच काय ते, एनर्जी इन nth ऑर्बिट अशीच काय ते, वगैरे वगैरे. नाव we will move towards the quantum mechanical model. Now quantum mechanical model मध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की बाबा क्वांटम मेकॅनिकल मॉडेल मध्ये शेल असतात. शेल मध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं बोरनुसार की न्यूक्लियसच्या होते काय शेल किंवा ऑर्बिट आणि त्याच्यामध्येच काय इलेक्ट्रॉन आहे. पण आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेल काय होते, शेल मध्ये सबशेल आहे, सबशेल मध्ये सब सेल आहेत, सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. शेललाच ऑर्बिट असं म्हणतो आपण, सबशेललाच ऑर्बिटल असं म्हणतो. हे आपल्याला बघायचंच आणि हेच मेन आहे. पण त्याच्या अगोदर काही सटरफटर माहिती बघायची आहे, ती थोडी बघायची आहे. म्हणजे ती कुठून आल्या, शेल कुठून आल्या, सबशेल कुठून आल्या, त्यांचं ओरिजिन काय, तर ते पुन्हा सांगतोय की ह्याचा फक्त तुम्हाला टच आहे, हे असंच का आणि तसंच का तुम्हाला नाही, जस्ट आहे हे पाठ करा, एमसीक्यूच्या दृष्टीनं पाठ करा. ठीक आहे, चला.
मुळात कोणतंही मॉडेल आलं म्हणजे त्याचं एक बेसिक इक्वेशन असते, त्याच्यापासून ते मॉडेल डिराईव्ह केलं जाते. जसं की बोरचं मॉडेल किंवा बोरचे जे काही अँग्युलर मोमेंट वगैरे आहे ते सर्वात मेन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे हा हे एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू के एम E1 किंवा Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर ह्याच्यापासून आलेला आहे. म्हणजे हे बेसिक इक्वेशन आहे ज्याला सॉल्व्ह केलं की बऱ्याच गोष्टी येत असतात. जसं की तुम्ही लाईनचं एक इक्वेशन असते त्याला प्लॉट केलं की लाईन भेटते का नाही, तसं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल कुठून आलंय तर त्याचं हे बेसिक इक्वेशन आहे, त्याला म्हणतात श्रॉडिनर इक्वेशन. कोणतं इक्वेशन? श्रॉडिनर. त्याचं स्पेलिंग जरा वेगळे आहे, श्रॉडिंजर वाटतंय बट इट इज ऍक्च्युअली श्रॉडिनर. काय वाटतंय? श्रॉडिंजर वाटायला, बरोबर का? इथं काय म्हटलंय? फॉर ए सिस्टम म्हणजे कळलं का? मेनी गोष्टींना बनलेली. सच ॲज अन ॲटम और मॉलिक्यूल हुज एनर्जी डज नॉट चेंज विथ टाइम. आयसोलेटेड सिस्टीम आहे, त्याची एनर्जी टाइम सोबत सारखी बदलत नाही, म्हणजे त्याला कोणीतरी येऊन तापवत नाही उगाच, आहे का नाही, थंड बसलेला आहे. द श्रॉडिनर इक्वेशन इज रिटन ॲज H psi E psi. काय डोक्याला ताप देऊ नका. H इज मॅथमॅटिकल ऑपरेटर, जसं डी बाय डी एक्स असते का नाही तुमचं, त्याचे काम असतात. डी बाय डी एक्स म्हटलं की तुम्हाला कळतंय मध्ये काय करायचं आहे का नाही, पण H म्हटल्यावर काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? नाही, डोक्याला ताप पण देऊ नका. H हे हॅमिल्टॉनियन म्हणतात त्याला, ह्या ऑपरेटरला. जसं ह्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात तसं ह्याला हॅमिल्टॉनियन म्हणतात. साय काय असते पुढे बघूया. हे इक्वेशन आहे, म्हणजे तुम्हाला जशाला तसं विचारू शकता. व्हॉट इज द श्रॉडिनर इक्वेशन फॉर एनी आयसोलेटेड सिस्टम ऑफ ॲटम और मॉलिक्यूल? आलं लक्षात? तुम्ही एवढंच लिहायचं, H psi इज इक्वल टू E psi. डोक्याला ताप घ्यायचा नाही जास्त. तुम्हाला पुन्हा म्हणालो हे ताप घ्यायच्या गोष्टी नाही तुमच्यासाठी. ओनली माहिती आहे, सुपरफिशियल माहिती. H म्हणजे काय आहे ते माहित असलं पाहिजे, तरी पण प्रश्न कमीच विचारतात त्याच्यावर तुम्हाला. ई काय? टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणजे सहसा तर तुम्हाला आता ऍटमच आहे, पण मॉलिक्यूलला पण लागू होते हे इक्वेशन. क्वांटम मेकॅनिक्स वरून आलेलं हे इक्वेशन आहे. साय काय आहे? वेव्ह फंक्शन आहे, नाव लक्षात ठेवा. किंवा त्यालाच ऑर्बिटल वेव्ह फंक्शन म्हणतात, किंवा त्यालाच ऑर्बिटल म्हणतात, किंवा इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन म्हणतात. आणि ते फक्त वन इलेक्ट्रॉन सिस्टीमला लागू होते. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमला काय असते हे तुम्हाला आताच नाही कळलं. Now this psi contains all the information about the electron. कळलं? Probability of finding an electron at a point within an atom is proportional to psi square. आता हे psi म्हणजे काय? बेसिकली वेव्हचे अँप्लिट्यूड असते. इलेक्ट्रॉन हा एक वेव्ह आहे, एवढं कळलं का तुम्हाला? वेव्ह नेचर आहे त्याच्यामध्ये. आणि वेव्हची इंटेन्सिटी म्हणजे पार्टिकलची संख्या. फोटॉनची इंटेन्सिटी वाढली म्हणजे काय झालं? नंबर ऑफ फोटॉन वाढले, असंच आहे ना. पण इंटेन्सिटी ही अँप्लिट्यूडवर डिपेंड करते वेव्हच्या. कळलं? जेवढा अँप्लिट्यूड जास्त तेवढी इंटेन्सिटी जास्त, तेवढी फोटॉनची संख्या जास्त. तसंच इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, म्हणजे इलेक्ट्रॉनची घनता जास्त आहे का नाही. इलेक्ट्रॉन तिथं असण्याची शक्यता जास्त. कळलं? इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता ही ह्या अँप्लिट्यूडवर डिपेंड करते. म्हणजे जे साय स्क्वेअर आहे ती आहे इलेक्ट्रॉनची असण्याची शक्यता, म्हणजे ही इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी आहे. काय ही इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी? म्हणजे घनता ना, घनता इलेक्ट्रॉनची. डेन्सिटी म्हणजे घनताच. इंटेन्सिटी डेन्सिटी शब्द वेगळे. आपण डेन्सिटी म्हणतो पण इंटेन्सिटीच आहे ना ती एका प्रकारची. इंटेन्सिटी म्हणजे काय? युनिट एरियावरून किती फोटॉन येतात, असंच की. पावसाची इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे दिलेल्या एरियामध्ये थेंब जास्त पडायले, म्हणजेच घनताच जास्त ना. इंटेन्सिटी म्हणजेच घनता. ती एरियल. आता डेन्सिटीत पण प्रकार असते. पर युनिट व्हॉल्यूम असते डेन्सिटी, पर युनिट एरिया असते, पर युनिट लेंथ असते. तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये होईल ते. डेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे घनता. कॉन्सन्ट्रेशन पण म्हणू शकतो त्याला. कॉन्सन्ट्रेशन पण त्याच प्रकारचं आहे ना. बघा, वजन सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत का नाही, परंतु त्या वन अँड द सेम थिंग डिनोट करतात. हे कळते का? डिनोट करण्याचा अर्थ कळतो का? इंटेन्सिटी, घनता, डेन्सिटी, कॉन्सन्ट्रेशन. तुमच्या लक्षात काय येते? बिहारमध्ये लोकांचं
घनता जास्त आहे. बिहारचं पॉप्युलेशन तुम्ही बिहार म्हणा, अमेरिकेचं पॉप्युलेशन जास्त का बिहारचं जास्त? अमेरिकेचं जास्त, युएसएचं. परंतु घनता कुठे जास्त आहे? बिहारची. डेन्सिटी कुठे जास्त आहे? बिहारची. कॉन्सन्ट्रेशन लोकांचं कुठे जास्त आहे? बिहारमध्ये. वन अँड द सेम थिंग आहेत ना. नेक्स्ट, साय हे एक वेव्ह फंक्शन आहे. ठीक आहे. मग साय हे वेव्ह फंक्शन आहे म्हणजे हे साय काय करते? हे अँप्लिट्यूड सांगते. ते पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. पण साय स्क्वेअर कसा असणार? ऑलवेज पॉझिटिव्ह. साय त्याचा मॉड घेतला म्हणजे त्यालाच पॉझिटिव्ह केलं. मॉड केला कीच पॉझिटिव्ह होते ते. आणि साय स्क्वेअर. क्लिअर? हे पण क्लिअर आहे. साय स्क्वेअर म्हणजे कसं असतं लक्षात घ्या. अँप्लिट्यूड बघा, इंटेन्सिटी, वेव्हची इंटेन्सिटी ही अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला डिपेंडंट असते. वेव्हची इंटेन्सिटी म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनची घनता म्हणजेच काय? साय स्क्वेअर. बरोबर का? म्हणजे साय हे अँप्लिट्यूड सारखंच काम करले का नाही? आणि त्याचा स्क्वेअर केला की इंटेन्सिटी भेटायला, म्हणजे घनता भेटायला. जिथं साय स्क्वेअर जास्त तिथं इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त. कळलं का एवढं? त्याचे नाव लक्षात ठेवा, वेगवेगळे नाव आहे. इट कंटेन्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्ट्रॉन. नाव प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोपोर्शनल टू साय स्क्वेअर, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन ही साय स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, नाउ साय स्क्वेअर इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणतात त्याला. डेन्सिटीच आहे ती एका प्रकारची, इंटेन्सिटीच आहे. कळायला काय? जे घनताच आहे ती, पण ती एक्झॅक्ट घनता नाही. प्रोबॅबिलिस्टिक घनता आहे. कारण कधीच तुम्ही गॅरंटीनं सांगू शकत नाही इलेक्ट्रॉन इथंच जास्त आहे. कळलं का? तुम्ही बिहारमध्ये काय म्हणता की बिहारची घनता जास्तच आहे, बट इथं काय म्हणलं ते बिहारची घनता जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. कळलं का? म्हणून ती डेन्सिटी नाही, ती प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे. अशी डेन्सिटी जिची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, असं कळाले का? प्रोबॅबिलिटीच्या टाईप मधली डेन्सिटी आहे ती. राईट? म्हणजे तुम्ही पत्ते खेळत असताना कार्ड जर खेळत असाल तर तुम्ही तिथं काय म्हणणार? वेगवेगळे आकडे घेणार. म्हणजे मी काय करतो, किंवा डाईस फेकायला तुम्ही. डाईस म्हणजे कळतंय का तुम्हाला? डाईस फेकताना काय काय असते? क्यूब वरती तुम्ही काय म्हणता? इव्हन नंबर्स. हे एक आहे का नाही? ह्याची एक काय तर प्रोबॅबिलिटी आहे. त्याच्यानंतर प्राईम नंबर्स. मग म्हणजे ह्याची कशी आहे? ऑडचं ठीक आहे, पण ह्याची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी जास्त आहे असं म्हणणार आपण. कळलं का? ही जास्त आहे असं म्हणता येत नसते. कॉइन फेकला किंवा डाईस फेकला की इव्हन नंबर जास्त येतात असं म्हणता येत नाही. हे रॉंग आहे. इव्हन नंबर येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. कारण होऊ तर काही शकते ना. होऊ तर असं शकतंय की तुम्ही 100 वेळेस डाईस फेकला आणि 100 वेळेस प्राईमच पडलं. होऊ शकते ना. तुम्ही ते नाकारू शकत नाही. म्हणून तुम्ही असं म्हणणार नाही की डाईस फेकला की प्राईम नंबर आहेतच किती? 2 आहे. 3 आणि 5 आणि 2च. डाईस वरती एकूण 6 आकडे असतात. 2, 3, 5. बरं ठीक आहे, ते जास्त. आपण कमी करूया. आपण एखादं कमी करूया. नंबर विच इज मल्टिप्लायबल बाय 4, म्हणजे ते एकच आहे. आणि दुसरा मी नॅचरल नंबर घेतो. म्हणजे कोण पडण्याची शक्यता? नॅचरल नंबर तर हा आलाच. थांबा, मी काय करतो, इव्हन ऑड नंबर घेतो. ऑड नंबरची पडण्याची शक्यता म्हणजे कोण आहे तर 1, 3, 5 आणि 4 पडण्याची शक्यता कोण जास्त आहे? ऑड. पण तुम्ही असं म्हणणार नाही डाईस फेकला की ऑड नंबर जास्त पडतो. ऑड नंबर पडण्याची शक्यता जास्त असते. मग तसं इलेक्ट्रॉनला बोलावं लागते. ती डेन्सिटी नाही, त्याची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे. कळलं का? Psi square is also called as probability density and it is always positive because it is square. Probability निगेटिव्ह नसते कुणाची. कळलं का? 0 असते फार तर फार. बरोबर? एक तर मॉड लावले, मॉड पेक्षा ते स्क्वेअर केलं, हे मग स्क्वेअर केल्यावर पण पॉझिटिव्ह होते. नाउ psi square dV समजून घ्या, इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन dV. आता हे इंटिग्रेशन टाइपचं आहे, हे न्यूक्लियस आहे. आता इलेक्ट्रॉन इथं असतो, इथं नसतो, इथं असतो आणि इथं नसतो असं नाही ते. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठेही असण्याची शक्यता 0 आहे असं काय म्हटलेलं नाही. बरोबर का? कळायला काय म्हणाल मी ते? इलेक्ट्रॉन इथंही असण्याची शक्यता थोडी आहे, पण इथं असण्याची जास्त आहे.
आता इथं मॅक्सवेलचं कसं होतंय काय होतंय ह्या गोष्टी आपल्याला नाही आहेत बरं का, आलं लक्षात हे. पण आता काय म्हणालोय नवीन कळलं काय की इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये नाहीच आहे, आता इलेक्ट्रॉन इथं आहे असण्याची शक्यता इथं पण आहे, इथं पण थोडी थोडी आहे, इथं पण थोडी थोडी, सर्व ठिकाणी थोडी थोडी आहे का नाही, पण इथं जरा जास्तच आहे, इथं कशी जास्त आहे इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता, इथं कशी जास्त आहे. आता मी जरा तुम्हाला डायग्राम दाखवतो त्याची, ऑर्बिटची डायग्राम. हे बघा इथं, इथं जरा बघा, इथं हे डॉट 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 म्हणजे इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता दाखवली बघा. हे तर न्यूक्लियस आहे, इथं जरा डेन्सिटी कमी आहे, इथं जरा डेन्सिटी जास्त आहे बघा, दिसायला काही हे काळं काळं इथं जास्त आहे, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त आहे, इथं इथं इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता कमी आहे, कळलं. आणि इलेक्ट्रॉनची शक्यता अशी कुठेही असू शकते. मग आता आता कसं असतंय, तुम्हाला तेवढं इंटिग्रेशन टाईप मध्ये मी काही सांगणार नाही, तेवढं तुम्हाला कळणार पण नाही. समजा मी काय केलं, ह्याच्या भोवती इथंच घेतो बघा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी कळली. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे कशी आहे की पर युनिट व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे मुळात तुम्ही असं समजा हो, साय स्क्वेअर म्हणजे काहीच नाही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. छोटस व्हॉल्यूम घेऊ आपण डीव्ही, छोटं असलं की डीव्ही घेतात आहे का नाही, छोटस व्हॉल्यूम. नाही कळलं काही, बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ह्याला आपण काय म्हणायचं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. जसं आपलं मासची डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम असते का नाही, तसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची डेन्सिटी साय स्क्वेअर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अपॉन व्हॉल्यूम. अरे ही नंबर डेन्सिटी आहे, ही मास डेन्सिटी आहे, कळाले का. मग नंबर डेन्सिटी आहे, जर तुम्ही छोटस व्हॉल्यूम इथं कन्सिडर केलं ह्याच्या भोवती, ह्या न्यूक्लियसच्या बाजूला इथं छोटस व्हॉल्यूम कन्सिडर केलं, तर छोट्यासाठी व्हीच्या ऐवजी डीव्ही शब्द वापरतात. डी लावलं की छोटं व्हॉल्यूम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनला डी लावलं की छोटे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मग ह्या छोट्या व्हॉल्यूम मध्ये छोटे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन राहणार, बरोबर का. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे ना, हे डीव्ही इकडे जाऊन गुणाकार जाईल का. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन स्मॉल व्हॉल्यूम डीएन इज इक्वल टू साय स्क्वेअर इंटू डीव्ही. मी मॉड करणं झालं, असं येईल का रे, येईल का असं. त्या छोट्याशा व्हॉल्यूम मध्ये इलेक्ट्रॉन असण्याची संख्या, इलेक्ट्रॉन किती आहेत त्याची संख्या साय स्क्वेअर डीव्ही येणार का. साय स्क्वेअर डीव्ही इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन डीव्ही. आता ह्या ऍटम मध्ये इथे इलेक्ट्रॉन काहीतरी आहेत, इथं काहीतरी आहेत, इथं काहीतरी आहेत, मग टोटल इलेक्ट्रॉन जर काढायचे झाले हे छोटे 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 सर्व व्हॉल्यूमची बेरीज करणार का तुम्ही. म्हणजे इथं काहीतरी इलेक्ट्रॉन आहेत DN1, DN म्हणजे कळते ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॉल्यूम 1, इथं काहीतरी DN2, DN3, असे आपण काय केलं, पूर्ण ऍटमला असं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये डिवाइड केलंय का नाही. अरे कळलं का रे, छोट्या छोट्या तुकड्या, किंवा छोट्या छोट्या रिंग मध्ये पण कन्वर्ट करतात त्याला. छोटं व्हॉल्यूम तर असंही घेता येतं ना, हे एवढं घ्या, ही छोटीशी रिंग, अतिशय छोटी रिंग बनलं, मग ह्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन DN म्हणणार, DN1 म्हणतो, त्याच्या बाहेर असणाऱ्यामध्ये DN2 म्हणतो. म्हणजे असं तुम्ही त्या स्पेअरला अशा छोट्या 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 बॉल मध्ये कन्वर्ट करू शकता का नाही. सर्व इलेक्ट्रॉनची संख्या, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्याला म्हणतो मी N टोटल आहे का नाही, इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन स्मॉल व्हॉल्यूम 1, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन स्मॉल व्हॉल्यूम 2, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन स्मॉल व्हॉल्यूम 3 अँड सो ऑन. पण काय नाही, सर्वांची बेरीज. बेरजेला मॅथमॅटिक्स मध्ये, छोट्या छोट्या वस्तूंच्या बेरजेला मॅथमॅटिक्स मध्ये एक अतिशय सुंदर फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्हच्या उलट इंटिग्रेशन. बरं सर्वात पहिले हे तर कळलं का बघा, हे तर कळलं की छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनची संख्या केली म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनची संख्या निघेल. बरं ह्याला मी DN ला आताच सांगितलं मी काय लिहिता येते, साय स्क्वेअर डीव्ही असं लिहिता येते का. साय स्क्वेअर DV1, साय स्क्वेअर DV2, साय स्क्वेअर DV2 अँड सो ऑन. म्हणजे सर्व बेरजेला इंटिग्रेट करून एकदाच लिहिता येते साय स्क्वेअर डीव्ही, वेअर व्हॉल्यूम गोज फ्रॉम 0 टू V. म्हणजे इथून जे सुरू करायचंय, इथले हे रिंगचं व्हॉल्यूम एकदम 0 असणार का, एकदम छोटी रिंग आहे, तिच्यापासून टोटल इथपर्यंत जर पूर्ण व्हॉल्यूम ऑफ ऍटम घ्यावं लागेल, म्हणजे 0 टू V. आणि आता काय डोक्याला ताप घेऊ नका बरं का, तुम्हाला आणखीन इंटिग्रेशन हे काही नाही, ह्याचं मॅथमॅटिक्स पण नाहीये तुम्हाला. तुम्हाला इंटिग्रेशन ते कुठं लागतंय, कायनेमॅटिक्स सुरू झालं की त्यामध्ये एखाद्या दिवस इंटिग्रेशन लागतं. मी पुन्हा सांगालो हे तुम्हाला मॅथमॅटिक्स नाहीये, मी लगेच डोक्याला ताप घेत असता. हा, फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवरचे प्रॉब्लेम आले पाहिजे,
ते तुम्हाला मॅथमॅटिकली आहे, हे उगच आहे, हे पाठ करायचं, उगं पाठ बी केला होता तुम्ही ह्याला जशाला तसं. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन विचारतच नाहीत एक तर, पण कधीतरी विचारतात, माहित असो आपल्याला कशाला काय म्हणतो आपण. तसंच हे जे इंटिग्रेशन का केलं कळलं का? द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन द एंटायर व्हॉल्यूम. एंटायर व्हॉल्यूम म्हणजे जे पूर्ण ऍटमचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत केलं आपण? 0 पासून व्ही पर्यंत केलं. तर पूर्ण व्हॉल्यूम व्ही मध्ये इलेक्ट्रॉन किती सापडणार हे कसं लिहिलंय? साय स्क्वेअर डी. त्याच्यानंतर आता पुढे बघू, हे जरा बघा, हे आता हे थोडस समजून घ्या. इथं पण ह्याच्यावर एक प्रश्न येतो. आता इलेक्ट्रॉन जे आहेत, तुम्ही जर बघितलं 1s ऑर्बिटल, 1s ऑर्बिटलची डायग्राम जरा बघा तुम्हाला कशी दिसायला. ही रेडियस वर्सेस प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन आहे. साय ऑफ आर म्हणजे रेडियस नुसार साय कसा चेंज व्हायला. रेडियस इकडून इकडे वाढत चाललं, एवढं कळलं. आणि त्याच्यानुसार इलेक्ट्रॉनची डेन्सिटी 1s ऑर्बिटल मध्ये तुम्ही बघचाल तर कमी कमी होत चालले का? जसजसं न्यूक्लियस पासून दूर चाललात तस इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत चालल्या. मग आहे का तसाच ग्राफ? बघा बरं, आहे राईट. आता म्हणजे जसजसं दूर जाल तस तसं कमी होत चाललं, पण इन्फिनिटी पर्यंत पण कमी, शून्य झालं नाही. ते शून्य झालंच नाही इन्फिनिटी पर्यंत पण, कळलं? फक्त कमी होत चाललंय, हायपरबोलिक टाइप, कळलं का? त्याच्यानंतर 1s ऑर्बिटल झाला. आता 2s ऑर्बिटल जरा नीट पहा. न्यूक्लियस पासून दूर जाताना इलेक्ट्रॉनची डेन्सिटी थोडी कमी होत चालली. म्हणजे थोडं बघा, इथं जास्त आहे का नाही? न्यूक्लियसच्या जवळ खूप जास्त आहे, कळली डेन्सिटी. न्यूक्लियस पासून थोडस दूर जाताना डेन्सिटी कमी होत गेली. इथं एकदमच कमी आहे बघा, ह्या पॉइंटला, कळाले का रे? म्हणजे बघा कमी होत गेली आणि एका पॉइंटला 0 झाली. दिसते का 0? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी अक्षरशः 0 होते एका ठिकाणी, इथं, कळलं का? त्या रेडियसला. असा ठिकाण जिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी 0 आहे त्याला नोड म्हणतात. काय म्हणतात? नोड. आता ही ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी नाही बरं का, ती त्याची अँप्लिट्यूड आहे. काय? अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते. पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते. मग काय व्हायले? अँप्लिट्यूड 0 झाली, मग निगेटिव्ह झाली. बघा काय झाली? निगेटिव्ह. निगेटिव्ह व्हायला म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत नसते, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते, कळाले का? निगेटिव्ह झालं तरी. कारण वेव्ह बघा कसा असतो, असा असतो का? इथं पण जास्त आहे डेन्सिटी. 0 झालं नो प्रॉब्लेम, निगेटिव्ह झालं तरी डेन्सिटी जास्तच आहे, कळलं का? कारण डेन्सिटी काय आहे? साय स्क्वेअर आहे. साय म्हणजे डेन्सिटी आहे का? नाही. मग मला सांगा, साय स्क्वेअर तर कुणाचं जास्त आहे? -2चं जास्त. सर्वात जास्त कुणाचं? 0चं का 2चं? साय स्क्वेअर कुणाच जास्त? ह्याचं पण साय स्क्वेअर जास्त असते, ह्याचं पण साय स्क्वेअर जास्त. म्हणून निगेटिव्ह झालं तरी त्याला कमी म्हणायचं नाही. काय? साय स्क्वेअर तर निगेटिव्ह नसतेच. डेन्सिटी कधी निगेटिव्ह असते का? नाही. हे साय दिले. मग साय हे जेवढं पॉझिटिव्ह तेवढी इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी जास्त, आणि जेवढं निगेटिव्ह तेवढी पण जास्त. पण 0च्या जवळ गेले की कमी. मग तुम्ही जर बघचाल तर इथं बघा, हे साय स्क्वेअर खाली दिले हो, काय बघा की साय स्क्वेअर. साय इथं आलं आणि निगेटिव्ह झालं, पण साय स्क्वेअर बरोबर इथं आलं, निगेटिव्ह झालं का? पॉझिटिव्ह. म्हणजे कळायला का तुम्हाला बाळांनो? बघा 3 4 नाही, 3 2 1 0 -1 -2 -3 हे साय असं होत चाललंय. म्हणजे ह्याचा जर ग्राफ काढला तुम्ही तर अगोदर 3 2 1 -1 -3 आपलं -3 असं व्हायलंय. पण त्याच्या स्क्वेअरचा जर ग्राफ काढला 9 4 1 0 1 2 9, स्क्वेअरचा ग्राफ असा येते बघा. 4 स्क्वेअरचा ग्राफ असा येते, असं जाते, ह्याच्या खाली जाते का? नाही, असं बाउन्स बॅक होते. काय होते? बाउन्स बॅक. मग तसंच हे इथं खाली आले आणि इथं बाउन्स बॅक झाले, कळलं का? कारण हे खाली जे दिलंय ते डायग्राम कशी आहे? साय स्क्वेअरची आहे. साय स्क्वेअरची ही आहे खरी प्रोबॅबिलिटी. ही आहे का प्रोबॅबिलिटी? नाही, ही आहे प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. पण त्यांनी दोन्ही दिले, सायचा ग्राफ असा, साय स्क्वेअरचा असा, नो प्रॉब्लेम. पण इथं सायचा ग्राफ असा खाली जाऊन यायलाय, हे असा जाऊन असा जाऊन असा, कळलं का?
मग हे जे पॉइंट आहे जिथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी किती आहे 0, त्याला नोड म्हणतात. काय म्हणतात? नोड. हे शब्द लक्षात ठेवा, पुढे पण येणार. नेक्स्ट, हे डायग्राम कशी दाखवल्या कळलं का? 1s 2s 1s ऑर्बिटल आहे, पुढे जाऊन कळेल तुम्हाला, आहे म्हणा तुम्ही सध्या. 1s ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी हळूहळू कमी होत जाते सरळ, बरोबर. पण 2s मध्ये हळूहळू कमी होते, 0 होते आणि पुन्हा वाढते आणि पुन्हा कमी होत जाते. बघा बरं जरा, हळूहळू कमी होते, 0 झाली, पुन्हा वाढली आणि पुन्हा कमी होत गेली, पुन्हा 0 कडे चालले. कळलं? डायग्राम कळल्या? डायग्राम कळल्या? त्याच्यावर म्हणजे विचारतात, पॉइंट ए इज कॉल्ड ॲज नोड, काहीतरी काहीतरी असा शब्द वापरून. कळलं? नेक्स्ट, हे वेगवेगळे ग्राफ आहेत. हे रेडियस काय पाठ करू नका, हे 0.4 ला आहे 0 का कशाला 0 आहे ते काय पाठ करू नका, ठीक आहे. पण नेचर कळलं पाहिजे. एखादी जर डायग्राम दिली तुम्हाला ते असं असं, तर ह्याचं करस्पॉन्डिंग साय स्क्वेअर कसं, हे तर साय आहे ना, बरोबर का रे? हे पॉइंट ए बी सी डी असं असेल, तर ह्याचं साय स्क्वेअर कसं येते बघा. हे तर पहिल्यांदा तर असं कमी होणार, पण बी पॉइंट खाली जाईल का? नाही, बाउन्स बॅक होते. हे बी पॉइंट, हे ए पॉइंट, सी पॉइंट पुन्हा इथंच येतो, ते पण एक नोडच आहे. किंवा म्हणतात ह्याच्यामध्ये एकूण नोड किती दिसायले तुम्हाला? किती दिसायले? तर 2. हे सी पॉइंट, पुन्हा डी पॉइंट खाली येईल का वर येईल? वरच आहे ते. हे वर जाऊ का खाली जाऊ, हे वरच राहणार, हे निगेटिव्ह कधीच होणार नाही. आणि असं कळलं? ह्याचा डोक्याला ताप घ्यायचा नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, लय वेळेस सांगावं लागते मला, तरी सुद्धा काहीतरी करताच तुम्ही. हो ते कळणारच गेले सर. अरे बाबा ते नाहीये तुम्हाला. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इथं ग्राफच्या स्वरूपात दाखवलं, इथं डायग्रामच्या स्वरूपात दाखवलं, एवढं कळाले? आता इथे एक काय म्हटलं, probability density plots of 1s and 2s atomic orbitals. The density of the dots represents probability of density of finding the electron in that region. जेवढे हे डॉट 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 जास्त आहेत तिथं इलेक्ट्रॉन जास्त आहेत, एवढं कळलं? तुम्हाला एमसीक्यू असा पडू शकतो, ए बी सी probability of finding the electron is maximum at. कळलं का? आणि बी जे आहे, आता हे एक महत्वाचं. तसं तर इलेक्ट्रॉन आता इन्फिनिटी पर्यंत आहेत, बरोबर आहे, परंतु आता तसं तर हे इन्फिनिटी पर्यंतच आहे ना, बरोबर का? आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे तर केरळापर्यंत पसरले असतील, आहे का नाही, भरपूर. पण मग काय सर्वच महाराष्ट्र म्हणायचं नाही ना, म्हणजे मॅक्झिमम लोक आले पाहिजेत त्या एरियामध्ये, असे एक आपण बाउंड्री मारून घेतली, आहे का नाही? मॅक्झिमम लोक मराठी बोलणारे त्या बाउंड्रीत आले पाहिजेत. मग तसं इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम डेन्सिटी कुठपर्यंत आहे तिथपर्यंत एक असा सर्कल मारते. ह्या सर्कलमध्ये 90% ऑफ द इलेक्ट्रॉन येऊन जातात, 10% बाहेर राहतात. कळलं का? म्हणतात की 1s ऑर्बिटल इथपर्यंत आहे. कळलं? त्याला म्हणतात बाउंड्री सरफेस डायग्राम. काय म्हणतात त्याला? बाउंड्री सरफेस डायग्राम. ही आहे बघा, ही आहे बाउंड्री सरफेस डायग्राम. कळलं काही? त्याच्या बाहेर काहीच दाखवलेलं नाही. कळलं? 1s 2s. एनिथिंग एल्स? काय म्हटलंय? बाउंड्री सरफेस डायग्राम, त्याच्याविषयी बोलायचं आपल्याला जरासं. Now this is, it is the surface joining all the points around the nucleus with the same psi square. हे महत्वाचं आहे, सेम स्क्वेअर, साय स्क्वेअर. म्हणजे आता तुम्ही जर इथं बघितलं तर इथं डेन्सिटी जास्त आहे, इथं पुन्हा कमी आहे, पुन्हा इथं जास्त आहे. कळलं का? म्हणजे जिथं साय स्क्वेअर सेम आहे त्यांना जोडायचं असं, तर त्याला म्हणायचं बाउंड्री सरफेस डायग्राम. कळलं नाही? पुन्हा एकदा बघा. तसं तर साधी गोष्ट आहे हो. मला सांगा, ए पॉइंटला, बी पॉइंटला आणि सी पॉइंटला डेन्सिटी सेम कुठं आहे बरं? हे न्यूक्लियस सेम कोणत्या 2 पॉइंटला आहे? ए आणि बी. सी ला कमी, एवढं कळालं? त्यानंतर इथं डी पॉइंट घेतला, त्यानंतर इथं ई पॉइंट घेतला, इथं एफ पॉइंट घेतला. सेम सेम कोण आहेत? ए बी डी एफ. सी नाही ना, सी पण येत नाही आणि हे ई पण येत नाही. म्हणजे सेम डेन्सिटी असणाऱ्या पॉइंटला जोडलं की जे तयार होते त्याला बाउंड्री सरफेस डायग्राम म्हणतात. आलं लक्षात? नाही ते सांगतो पुन्हा आणखीन पुढे. पण सर्वच बाउंड्री सरफेस डायग्राम म्हणजे सर्वच
पॉइंट सारखे जोडले म्हणजे बाउंड्री सरफेस तयार होत नाही. दोन कंडिशन सॅटिस्फाय करते. एक 90% ऑफ द इलेक्ट्रॉन पण त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कळलं? म्हणून हा आहे बाउंड्री सरफेस डायग्राम. आणि मॅक्झिमम तर म्हणजे 1s आणि 2s चा बाउंड्री सरफेस डायग्राम तर गोलाकार येतो. कळलं का? हे वेव्ह फ्रंट सारखं आहे. वेव्ह फ्रंट तुम्हाला आताच कळणार नाही. वेव्ह फ्रंट एक गोष्ट असते वेव्ह मध्ये, तेव्हा कळेल तुम्हाला. ठीक आहे. बाउंड्री सरफेस डायग्राम. मेनी बाउंड्री सरफेसेस आर पॉसिबल फॉर वन ऑर्बिटल. एकाच ऑर्बिटल साठी मेनी बाउंड्री सरफेसेस पॉसिबल आहेत. बघूया आपण आणखी पुढे, काळजी करू नका. हाऊएव्हर फॉर ए गिव्हन ऑर्बिटल, एका गिव्हन ऑर्बिटल साठी ओनली दॅट बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ कॉन्स्टंट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज टेकन टू बी गुड रिप्रेझेंटेशन ऑफ शेप ऑफ ऑर्बिटल. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आता सर्वच बाउंड्री सरफेस डायग्राम पॉसिबल आहेत बरं का. ही चूक झाली. म्हणजे आता हे 1s मध्ये हे पण बाउंड्री सरफेस आहे, हा पण बाउंड्री सरफेस आहे, हा पण बाउंड्री सरफेस आहे. हे सर्व बाउंड्री सरफेस आहेत. कळलं का? मग शेप ऑफ द एस ऑर्बिटल कुठपर्यंत घ्यायचा? तर ते तिथपर्यंत घ्यायचा, म्हणजे त्या बाउंड्री सरफेस पर्यंत घ्यायचा बरं का. सर्वात पहिले तर शेप म्हणजे काय? बाउंड्री सरफेस आहे. परंतु असा बाउंड्री सरफेस ज्याच्यामध्ये 90% ऑफ द इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे बाउंड्री सरफेस सर्वच आहेत. पहिला पण आहे, दुसरा पण आहे, तिसरा पण आहे, चौथा पण आहे. एवढं कळलं? पण असा बाउंड्री सरफेस ज्याच्यामध्ये 90% ऑफ द इलेक्ट्रॉन येतात, त्याला काय म्हणतात? शेप ऑफ द ऑर्बिटल. लक्षात आलं का मी काय म्हणणार? कॉम्प्लिकेटेड झालं काही? बाउंड्री सरफेस तर सर्व भरपूर आहेत, पण शेप ऑफ द ऑर्बिटल सर्व आहेत का? नाही. दॅट बाउंड्री सरफेस इज टेकन ॲज द शेप ऑफ ऑर्बिटल विच कंटेन्स 90% ऑफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन numbers. So only that surface diagram is taken as good representation of the shape of the orbital which encloses a region or volume in which the probability of finding electron is very high, that is say 90%, nearly 90% असली पाहिजे. The boundary surface diagram for अरे हे काय म्हणजे 1s आणि 2s खाली दाखवलेले असं सांगितले. कळलं का? It is not possible to draw a boundary surface diagram of a rigid size in which probability of finding electron is 100%. म्हणजे 100% बाउंड्री सरफेस डायग्राम काढणं शक्य आहे का? नाही. कारण का ते तर इन्फिनिटी पर्यंत जाईल. कळलं का? मध्ये सापडणारच नाही तुम्हाला 100% वाला. झालं हे बाउंड्री सरफेस. हे पी ऑर्बिटलची बाउंड्री सरफेस असे. तर आपण आता इथून पुढे पी ऑर्बिटल हे असे नाही काढणार. प्रत्येक वेळेस असे आणि असे नाही काढणार. आपण डायरेक्ट हे का पी ऑर्बिटल असं काढणार. कळलं का? हे बघा, पी एक्स ऑर्बिटल एक्स ऍक्सिसच्या दिशेत आहे, पी वाय ऑर्बिटल वाय ऍक्सिसच्या दिशेत आहे, पी झेड ऑर्बिटल झेड. हे पुढे आणखीन आहे, आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. इथं काय दिलंय आणखी? बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ 2p ऑर्बिटल, एनर्जी लेवल डायग्राम फॉर फ्यू इलेक्ट्रॉनिक शेल्स. हे काही तुम्ही आताच लक्षात घेऊ नका. एनर्जी लेवल म्हणजे जसजसं दूर जाते तसतसं एनर्जी वाढत जाते. 1s पेक्षा 2s ची जास्त आहे, 2s पेक्षा 2p आहे, 3s 3p मध्येच 4s येते, त्याच्यावर थोडं 4d 3d जाते. हे आताच कळणार नाही, काळजी करू नका. हे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल सुरू झालं की कळतं. इथं तुम्हाला एकच कळलं पाहिजे, साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. साय स्क्वेअर म्हणजे प्रोबॅबिलिटी फंक्शन. साय स्क्वेअर डीव्ही म्हणजे इलेक्ट्रॉन फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी, त्यालाच डीएन लिहितात. आणि टोटल इलेक्ट्रॉन सापडण्याची म्हणजे इंटिग्रेशन करावं लागते 0 to v. आणि बाउंड्री सरफेस म्हणजे द लाईन विच जॉईन्स ऑल द पॉइंट्स विथ सेम साय स्क्वेअर. राईट? जिथं साय स्क्वेअर 0 असतो त्याला नोड म्हणतात. आणि बाउंड्री सरफेस, असं बाउंड्री सरफेस ज्याच्यामध्ये 90% ऑफ द इलेक्ट्रॉन आहेत, त्याला शेप ऑफ द ऑर्बिटल म्हणतात. कळलं? बस हे एवढंच आहे. आणि हे मी म्हणजे हेच किचकट वाटतंय, कळतच नाही. किती वाचून तुम्हाला कळत नाही, काय डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. ह्याच्यात काय प्रश्न येत नाहीत, काय नाही. एखादा प्रश्न एक मला वाटतं एररलेस मध्ये आहे, ते दाखवा बरं आहे.